नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मेघा आणि मेघा अँड स्पृहा या व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आम्ही आलो आहे आंबा फॅक्टरीमध्ये। आंबा कॅनिंग होतं त्या फॅक्टरीमध्ये आम्ही आज आलो आहे। आंब्याचा सीझन नसतानाही हाच आंबा आपण 2 वर्ष न फ्रीजमध्ये ठेवता सुद्धा कसा ह्याचा आस्वाद घेऊ शकतो, ही प्रोसेस आज आपण इथे बघणार आहोत। आंबा सोलायचं काम सुरू झालेलं आहे। इथे ऑलरेडी खूप सारा आंबा इथे सोलून त्याचे 2 भाग करून ठेवलेले आहेत। खूप बल्कमध्ये आंबा येतो, इथे बल्कमध्ये काम चालू असते। इथे आंबा पहिल्यांदा हा आंबा स्वच्छ धुवून घेतला जातो, त्यानंतर त्याची साल काढली जाते। साल काढल्यानंतर त्याचे 2 भाग करून हा आमरस काढण्यासाठी तयार केला जातो आंबा। आता हे इथे मशीन सुरू केलं आहे। हे मशीन म्हणजे आंबा जो सोलून घेतलेला आहे त्याचा रस काढायचं काम करणार आहे। या मशीनला सीमर असे म्हटलं जातं। पहिला गरम पाणी या मशीनमध्ये सोडलेलं होतं, म्हणजे पूर्ण मशीन आतून स्वच्छ होण्यासाठी। गरम पाणी मशीनमध्ये सोडून ते ड्रेन झाल्यानंतर हे इथे जो सोललेला आंबा होता तो ह्याच्यामध्ये आता घातला जातो आहे बघा। आंबा मशीनमध्ये घातल्यानंतर त्याची 2 प्रकारे विभागणी होणार आहे। एकीकडे रस बाहेर पडणार आहे आणि एकीकडे कोय बाहेर पडणार आहे। कोय त्याची पूर्णपणे पिळून सेपरेट बाहेर पडते आणि व्यवस्थित रस आपल्याला स्मूथली असा रस आपल्याला वेगवेगळे मिळतोय। इथे मशीनमध्ये पाठोपाठ सोललेला आंबा टाकला जातो आहे आणि लगेचच आपल्याला इकडे एकदम स्मूथली अशी आंब्याची पेस्ट मिळते आणि कोय वेगळी करून मिळते। त्यानंतर हा काढलेला रस एका मोठ्या पातेल्यामध्ये एकत्र करून आता हा गॅसवरती उकळायला ठेवणार आहे। गॅस खाली चालू केला आहे। रस उकळायची प्रोसेस इथे सुरू झाली आहे। रस उकळताना हा कंटिन्यूअसली ढवळत राहायला लागणार आहे, कारण का रस उकळताना जर आपण नाही ढवळला तर तो खाली लागू शकतो आणि करपू शकतो। एवढा मोठ्या क्वांटिटीमधला हा रस उकळण्यासाठी, याला उकळी येण्यासाठी कमीत कमी पाऊण तास तर लागणार आहे। स्पृहासाठी या सगळ्या गोष्टी नवीनच आहेत। तिने हे सगळं पहिल्यांदाच बघितले, त्यामुळे ती शांतपणे बघत बसली आहे। आता हा पळीत आम्ही हातामध्ये घेतला आहे। एवढा क्वांटिटीमधला आमरस ढवळण्याचा एक्सपिरियन्स म्हटलं बघूया तर काय असतोय। खूप हेवी आहे हा एवढा आमरस ढवळणं, म्हणजे खूप जोर लावायला लागतो इथे। त्या काकींना म्हटलं थोडी तुम्ही विश्रांती घ्या, मी आमरस ढवळते तोपर्यंत। यामध्ये आता इथे शुगरही ॲड केली गेली आहे आणि ह्याच्यामध्ये शुगर ॲड केल्यानंतर बारीक बारीक काहीतरी काळं दिसलं आहे मला, म्हणून मी त्या काकींना काढायला सांगितलं आहे आणि मी कंटिन्यूअसली हा आमरस ढवळत राहिले आहे। पाय बसवतो ना तिकडे, सावकाश टाक त्याच्यामध्ये। पायचं टाकतो का बाय, सावकाश जा, पाण्यात पाय टाकू नकोस। इथे आता एकीकडे आमरस उकळायला ठेवला आहे आणि एकीकडे हे डबे काढले आहेत। डबे ज्यामध्ये आमरस इथे पॅक होणार आहे, डबे गरम पाण्यामध्ये टाकून त्याचं निर्जंतुकीकरण करून घेतलं जाणार आहे।
हे पॅकिंगचे डबे 5 मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये ठेवून ते लगेच बाहेर काढले जात आहेत पाण्यातून। डबे बाहेर काढण्यासाठी इथे हँगलोजचा वापर केला गेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा हँगलोजमध्ये सुद्धा गार पाणी घातलं आहे, त्यामुळे हाताला गरम पाण्याचा चटका लागत नाही आहे। इथे आमरसाला बारीक बारीक बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे। इथे आमरसमधली साखर चेक करण्याचं काम चालू आहे। हे छोटंसं मशीन आहे। या मशीनच्या पुढच्या टोकाला आमरस लावला की त्या आमरसमध्ये साखरेचं प्रमाण किती आहे ते हे मशीन दाखवते। इथे तुम्ही बघू शकता, आतमध्ये तुम्हाला हे इथे आकडे दिसतील। प्रत्येक आंब्याच्या ह्याच्याप्रमाणे आमरसामधली साखरेचं प्रमाण वेगवेगळं असते। आंबा जेवढा गोड त्या आमरसमध्ये साखर कमी टाकायला लागते आणि जेवढा आंब्याला जर गोडी नसेल तर त्या आंब्यांमध्ये साखर जास्त टाकायला लागते। आमरसाला मस्तपैकी इथे उकळी फुटलेली आहे। आमरस उकळायला लागला आहे। आमरसाखालचा गॅसही कमी केला आहे आता इथे। इथे डबे लावायची प्रोसेस सुरू केलेली आहे। जे मगाशी निर्जंतुकीकरण करून घेतलेले डबे होते ते आता इथे एका लाईनीमध्ये लावले जात आहेत। त्यानंतर ह्यामध्ये मग आमरस भरून त्याचं पॅकिंग होणार आहे। किती छान आमरस इथे तयार झाला आहे। मस्तपैकी एकदम बारीक स्मूथ अशी आमरसाची पेस्ट आणि त्याचं स्ट्रक्चर आणि कलर तर खूपच छान आला आहे। बघूनच माझ्या तोंडाला आता पाणी सुटलं आहे। असं वाटतंय की वाटीमध्ये आमरस घ्यावा आणि चमच्याने खात बसावा। डबे भरण्याची प्रोसेस इथे सुरू झाला आहे। गरम गरम उकळता आमरस ह्या डब्यांमध्ये ओतून त्याच्यावरती लगेचच झाकण ठेवलं जात आहे। जसा आमरस उकळला तसाच्या तसा तो या डब्यांमध्ये ओतला जातोय आणि डब्यांमध्ये ओतल्यानंतर तो डायरेक्ट सील पॅक केला जातोय। जसा आपण घरामध्ये आमरस करतोय आणि तो आमरस केल्यानंतर त्याला उकळी काढल्यानंतर जसा आमरस आपल्याला खायला मिळतोय तसा सेम आमरस या डब्यामध्ये पॅक केला जातोय। म्हणजे तुम्ही कधीही हा डबा जेव्हा ओपन कराल त्यावेळेला तुम्हाला तसाच्या तसा जसा गॅसवरून आपल्याला आमरस मिळते पेस्ट तशीच्या तशी सेम आमरस तुम्हाला या डब्यामध्ये मिळणार आहे। हे बघा, जसे आपण मगाशी कॅरेट भरून आंबे बघितले होते तसेच ह्या कॅरेटमध्ये आता सेम या कॅरेटमधल्या आंब्यांचं रूपांतर आमरसाच्या डब्यामध्ये झालं आहे।
असा गरम गरम उकळता आमरस या डब्यामध्ये भरून जसे गरम गरम डबे सील पॅक केले गेले तसे हे सील पॅक केलेले गरम गरम डबे आता परत उकळत्या पाण्यात ठेवले जातात। ह्यामुळे आतल्या आमरसाची लाईफ वाढते आणि त्याची टेस्ट जशी पॅक करताना जशी टेस्ट होती तीच टेस्ट आपल्याला डबा उघडल्यानंतर सेम टेस्ट मिळते। हे गरम पाण्यामध्ये डबे जवळजवळ 15 मिनटं उकळत्या पाण्यामध्ये हे डबे असेच ठेवणार आहे आणि त्यानंतर हे 15 मिनटानंतर डबे काढून डायरेक्ट गार पाण्यामध्ये टाकणार आहे। त्यामुळे ह्या आमरसाची लाईफ खूपच वाढते। हा आमरसाचा डबा फ्रीजमध्ये ठेवायची गरज लागत नाही। हा असाच्या असा तुम्ही 2 ते 3 वर्ष आरामात बाहेर ठेवून जेव्हा तुम्ही फोडाल तेव्हा जसा तसा आमरस तुम्हाला खायला मिळतो। आमरसाचा डबा पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्यावरती असा लोगोचा टॅग लावला जातो। त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग डेट, त्याची एक्सपायरी डेट, त्याची MRP हे सगळे डिटेल्स तुम्हाला या टॅगवरती मिळतात। बाजारात तुम्हाला हा डबा साधारण 300 रुपयाच्या आसपास अवेलेबल होईल। किंवा तुमच्याकडे असे भरपूर प्रमाणामध्ये आंबे असतील आणि तुम्हालाही आपल्या स्वतःच्या आंब्यांचं असं कॅनिंग करून घ्यायचं असेल तर तेही तुम्हाला तुमच्या आंब्यांचं आंबा कॅनिंग करून मिळेल। तर आता माझ्या ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।